अहमदनगरमध्ये पैशांचं वाटप झाल्याचा रोहित पवार यांनी आरोप केला आहे। पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेल्या नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय। अहमदनगरमध्ये पाकिटातून प्रसाद वाटला असं म्हणत रोहित पवारांनी सुजय विखेंच्या नावाचं पाकिट देखील ट्विट केलंय। तर पाकिट बारामतीमधून आली होती का ते स्पष्ट करा असा पलटवार विखे पाटलांनी केलाय। तर अहमदनगरमध्ये पैशांची बरसात असं म्हणत पारनेरच्या रस्त्यावर नोटांचं बंडल पडल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। पहिलं ट्विट होतं हे त्यांचं। त्यानंतर नगरमध्ये पाकिटमधून प्रसाद वाटला असं म्हणत सुजय विखे पाटील यांच्या नावाचं पाकिट या ठिकाणी त्यांनी दुसरं ट्विट केलेलं आहे। नगर जिल्ह्याला काल माया कळालं सगळं आणि हे धनशक्तीचा तर वापर तर इतका महाभयंकर केला। माझ्या या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला काल। माझ्याकडे भाजपच्या कार्यकर्त्याला तर सध्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले। तिकडे शिवसेनाच्या शिंदे साहेबांच्या गटाच्या तालुका प्रमुखाच्या गाडीत पैसे सापडले। अशा तर अनेक पैसे सापडल्याच्या घटना झाल्या आणि मी या 8 दिवसात प्रत्येक गावात गेलो माझ्या बैठकाच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने। काही लोकांनी मला त्यांचे आलेले पाकिट मला स्टेजवर आणून दिले। मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट दिले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न। जनतेने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पारनेरहून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं। त्यांना कदाचित 2019च्या कर्जत जामखेड विधानसभेचा व्हिडिओ ते विसरले असतील जिथं बारामती ॲग्रोचे कर्मचारी हे पैसे वाटताना पकडून पोलीस स्टेशनला त्यांच्या आजही गुन्ह्याची नोंद आहे। त्यामुळे आपल्या दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या गरिबांमध्ये झाकून एकदा पहा की तुम्ही बारामतीतून काय आणलं होतं आणि ज्याची साक्ष ही या ठिकाणी लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला नोंद आहे। आमच्या इथं कालची घडलेली घटना ही पूर्णपणे प्लॅन्ड मीडिएटेड आणि हल्ला करून कार्यकर्त्यांना दहशत करण्याचा एक प्रयत्न आहे। ते कुठेतरी स्वीकारत आहेत की ते आत्ता पैसे वाटतायत। राहिला प्रश्न माझ्या इलेक्शनच्या बाबतीतला पोलिसांचा स्वतःचा जबाब आहे की असं काही झालेलं नाही। लागला तर तो जबाब त्यांना भेट म्हणून मी पाठवतो। ठीक आहे, तुम्ही पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहात आणि ज्या व्यक्तीचा फोटो